माझ्याकडे प्रोफेसर आधी तुम्हाला पहिल्यांदा विचारतो की सर्वसाधारणपणे तुमचा मुलगा IIT साठी या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आणि IIT साठी सर किती मुलं परीक्षेला बसतात आणि काय त्या संदर्भात तुम्ही सांगाल आणि किती मुलं या ठिकाणी बाबा उत्तम IIT ला पहिल्या पाच IIT ऍडमिशन घेऊ शकतात? सर्वसाधारणपणे देशातून 15 विद्यार्थी मेन्स परीक्षा जेई मेन्स त्याच्यापैकी 10% म्हणजे सर्वसाधारणपणे 1.5 लाख विद्यार्थी 2.5 लाखापर्यंत विद्यार्थी ॲडव्हान्ससाठी सिलेक्ट होतो. 2.5 लाख आणि 2.5 लाख विद्यार्थी परीक्षा दिल्यानंतर त्याचे प्रत्येक 15 विद्यार्थी सिलेक्ट होतात. संपूर्ण देशामध्ये जवळपास 15,000 जागा IIT साठी आहे. किती IIT सर? 23 आहे. 23 IIT मध्ये 15,000 जागा आहेत. त्यातल्या सर उत्तम ज्या 5 IIT आहेत, उत्तम 5 IIT मध्ये आपण ऑप्शन घ्यायचं असेल तर 7-8 हजार रँकमध्ये पण येतो. आणि सर तुमच्या मुलाचा रँक अंदाजे कितीपर्यंत कसं वाटतं? 2000च्या आतमध्ये असं मला वाटतं. 2000च्या आतमध्ये मुंबई IIT मुंबई IIT कदाचित होईल असं या ठिकाणी आपल्याला वाटतं. आपल्या समोर जो आहे हा या ठिकाणी मुंबई IIT ला प्रवेश मिळू शकेल असा आपला विद्यार्थी सोमनाथ सात्विक कवटे सर आहेत. सात्विक कवटे सर मालगाव येथील हिंद प्रकाशबाबू पाटील शाळेचे मुख्याध्यापक आहेत, माझे विद्यार्थी आहेत. आणि हा जो आहे हा सोमनाथ या ठिकाणी करोना काळातलं हे बाळ आहे. बरोबर आहे. करोना काळामध्ये बाळ तू जास्तीत जास्त ऑनलाईनचा किंवा TV चा किंवा मोबाईलचा वापर केला. कितवीपासून केला? दहावीपासून केला. म्हणजे ऑनलाईनचा माहिती 10वीपासून तू या ठिकाणी 9वी-10वीपासून त्याच्या लक्षात घ्या TV घरामध्ये आईने मोठा दिला होता. आई कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटवाली आहे आणि त्याला आईने TV दिला होता मोठा आणि त्या माध्यमातून घरातून त्यांनी त्या ऑनलाईनचा वापर करून 9वी-10वीचा त्यांना अभ्यास ऑनलाईन केला. ऑनलाईनवर तू काय काय बघितलंस? कुठलं काय काय बघितलं? सायन्स आणि मॅथ्ससाठी व्हिडिओ लेक्चर्स कुणाचे लेक्चर्स बघितले? पार्क पार्कचे म्हणून एक सायन्स बघितलंय आणि मॅथ्ससाठी 10वीला असताना. अच्छा. आणि 10वीला असताना त्यांना या ठिकाणी पाहिले आणि मग 10वीला असताना या ठिकाणी त्यांनी लक्षात घ्या 9वीची परीक्षा झालीच नाही. त्याची 9वीची परीक्षा करोना काळावर झालेली आणि 10वीला या ठिकाणी गेलं. 10वीला भेटत तुला शाळा झाली होती आणि परीक्षा पण झाली. त्या काळात किती पडले मिळतात? 98% त्याला मार्क पडतो. त्या शाळेमध्ये प्रथम आला मालगावमध्ये लक्षात घ्या. आणि अशा प्रकारचा हा आपला सोमनाथ आहे आणि त्याच्यानंतर त्याचा प्रवास जो आहे तो वेगळीकडे होता. तुला जरा कोणत्या राजस्थानला जाऊनचं का वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं कॉर्पोरेट इन्स्टिट्यूट आणि टीचर्सबद्दल मी ऐकलं होतं आणि जर मला घराच्या बाहेर पडायचंच होतं तर मी म्हणलं की कोट्याला जायचं. तुमच्या शाळेतले कुठल्या तरी शिक्षकांचा शाळेतल्या शिक्षकांचा मुलगाच होता तो कोट्याला कोट्याला आणि त्यानं तुला सांगितलं की कोट्याला जरा बऱ्यापैकी या ठिकाणी शिक्षण मिळतं होतं. आपण या ठिकाणी 11वीला असताना तो कोट्याला या ठिकाणी गेला आणि तिथून जो किती किलोमीटर आहे राजस्थान कोट्या? जवळपास 1300 किलोमीटर या ठिकाणी त्या कोट्यावरती तिथं तो गेला. कुठल्या इन्स्टिट्यूटला तो जॉईन होतं? रेझोनन्स नावाची इन्स्टिट्यूट आहे. त्यानं ते जॉईन केलं. लक्षात घ्या सकाळी कितीला तो अभ्यासाला सुरुवात करायचा? 5ला. रात्री कितीला झोपायचा? 11 वाजता. आणि मध्ये किती वेळ वाया जायचा? मध्ये 2 ते 3 तास जायचं. खाणं पिणं आई वडिलांच्या जरा फोनबरोबर बोलणं तर इतर काही गोष्टी अशा 2-3 तास वगळता बाकीचा सगळा वेळ तो अभ्यासाला गेला असेल. या ठिकाणी मला असं वाटतं की JEE 11वीला किती वेटेज असतं, 12वीला किती वेटेज असतं? जवळपास 50% असतं. त्यामुळे 11वीकडे त्याने दुर्लक्ष केलेलं नाही आहे आणि 11वीकडे त्याने या ठिकाणी पूर्णतः अभ्यास या ठिकाणी त्याने केलेला आहे. किती फी होती बाजूला तिथे? 88,000 होती. तर राहण्याचा आणि जेवणाचा महिन्याला खर्च किती येतो? जवळपास 10,000. ॲव्हरेजली 10,000 म्हणजे सुमारे 1,20,000च्या आसपास खर्च येतो. ते सुमारे टोटल 2 लाख रुपये वर्षाला या ठिकाणी खर्च. 11वीचे 2 लाख आणि 12वीचे 2 लाख या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी केलं. सर्वसाधारणपणे तू 12वीला गेल्यानंतर या ठिकाणी तू JEEची परीक्षा केव्हा दिलास? JEEची परीक्षा मी जानेवारीमध्ये JEE मेन्स परीक्षा मेन्सची परीक्षा दिली. त्यात तुझा किती पर्सेंटाईल होतं? 99.2 पर्सेंटाईल होतं. लक्षात घ्या. आणि पुन्हा नंतर तो तुम्ही इथं आलास आणि इथं तू जयसिंगपूरच्या कॉलेजमध्ये या ठिकाणी काय शाळेचं नाव?
बळवंतराव झेले. बळवंतराव झेले हायस्कूलमध्ये तो या ठिकाणी इथं आला आणि तिथं त्याचं 12वीचं ॲडमिशन होतं आणि त्यानं तिथं या ठिकाणी लक्षात घ्या परीक्षा दिली. तुला 12वीला या ठिकाणी आपल्या टेस्ट सिरीजचाही लाभ सोमनाथला थोड्याफार प्रमाणात झाला आणि या ठिकाणी सोमनाथने किती टक्के पडले तुला बेटा? 91% पडले. तुम्हाला IIT-साठी ॲडमिशन घेण्याकरता किती तुम्हाला हे लागतात कमीत कमी मार्क? 75% ओव्हरऑलमध्ये लागतात. सर्व विषयात मिळून 75% लागतात. म्हणून त्याला एवढा अभ्यास करून त्याला 91% किंवा 75%च्या पुढं मार्क्स त्याला पाडावे लागले. लक्षात घ्या. तिथं तुझी काही स्टेट बोर्डाची तयारी करून घेतली होती का कोट्यामध्ये? कोट्यामध्ये त्याची काहीही तयारी केली नव्हती. त्याला सेल्फ स्टडी या ठिकाणी त्याला जास्तीत जास्त या ठिकाणी करावा लागला. किंबहुना या ठिकाणी आपल्या टेस्टचा कदाचित थोडा मागे व्हिडिओ त्याला या ठिकाणी त्याचा झाला सापडला. तर या ठिकाणी लक्षात घ्या, हे गेल्यानंतर पुन्हा तिथली बोर्डाची परीक्षा संपल्यानंतर तू पुन्हा कोट्याला गेलास. पुन्हा काय केलंस?